की एकादशीच्या दिवशी सगळीच्या सगळी पाप अन्नाचा आश्रय करून राहतात. सगळी पाप, एक दोन प्रकारचं पाप नाही, हे लक्षात घ्या. 3.5 कोटी प्रकारचा पापाचा प्रकार आपल्याला शास्त्राने सांगितलेला आहे. की सगळीच्या सगळी पाप एकादशीच्या दिवशी अन्नाचा आश्रय करून राहतात. हे पुन्हा लक्षात घ्या. एकादशीच्या दिवशी सगळीच्या सगळी पाप अन्नाचा आश्रय करून राहतात. पुन्हा एकदा सांगतो, एकादशीच्या दिवशी सगळी पाप अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणजे 3.5 कोटी प्रकारची पाप अन्नाचा आश्रय करून राहत असतील तर त्या अन्नाचं आश्रय करून ते अन्न सेवन करण्याच्या वेळेला आपल्या पोटात जर आपण घेतलं 3.5 कोटी पाप आपल्या शरीरामध्ये अनायास येऊन जातात. बघा, ज्याला पापाचा आश्रय करायचा आहे, ज्याला आपल्या शरीरामध्ये सगळीच्या सगळी पाप न करता सुद्धा यावी असं वाटत असेल, त्या माणसानं तुषार एकादशीला अन्न सेवन करावं. पण अन्न सेवन करू नये हे जे सांगितले शास्त्रकारांनी, त्याचं कारण काय? 3.5 कोटी प्रकारचे पाप आपल्या शरीरात अन्नाचा आश्रय करून येऊन राहतात. यासाठी एकादशीच्या दिवशी अन्न सेवनाचा आपल्याला शास्त्राने दिशेने सांगितलं. मग मला सांगा, अन्नाचं सेवन करू नये. आपल्याला तांदूळ खाता येत नाही, आपल्याला भात खाता येत नाही, आपल्याला पोळी खाता येत नाही, आपल्याला वरण खाता येत नाही, बुद्धीचा लाडू तर नाहीच नाही, असं आपल्याला काही पदार्थांचा विशेष शास्त्राने सांगितलेलं आहे, ते कळायला पाहिजे. आता खावं काय? कारण काय, शरीर असल्यामुळं, शरीराचं लक्षण महत्वाचं असल्यामुळं काय होतं, मनुष्याच्या शरीरामध्ये नाना प्रकारचे आजार घुसलेले असतात. एखाद्याला डायबिटीस आहे, काहीतरी खाल्ल्याच्या शिवाय त्याचं भागत नाही, त्याला गोळ्या घ्यायला लागतात, काहीतरी त्याला औषध डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. त्यामुळे त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सिद्ध होऊन शरीराची स्थिती चांगली राहावी यासाठी मनुष्याला काहीतरी खाल्ले पाहिजे. मग काय खा? ज्या अन्नाचा शास्त्राने निषेध केलेला नाही, ज्या पदार्थांचा निषेध शास्त्र करत नाही, ज्या पदार्थाला हविष्य अन्न म्हणतात, म्हणजे हवनाला चालणारे अशा पद्धतीचे जे काही पदार्थ असतात, अशा पदार्थाचं सेवन केलं तर मनुष्याला दोष लागत नाही असं शास्त्र आपल्याला सांगतं. मग काय खावं? त्याच्यामध्ये फळाचा आहार चालतो, त्याच्यामध्ये थोडंसं दूध घेतलेलं चालतं, त्याच्यामध्ये माणसाला गाईचं दूध घेतलं तर चालतं. तुपाचा विचार करत असताना तूप म्हशीचं सुद्धा चालतं, पण दुधाचा विचार करत असताना दूध मात्र गाईचंच लागतं, असा विचार शास्त्राने आपल्याला सांगितलेला आहे. म्हणजे दूध घ्यावं, ऐका, फळं घ्यावी. एकादशीच्या दिवशी आपल्याला उपवास मोडत नाही याच्याने, म्हणून आपल्याला दूध घेता येतं, आपल्याला फळं घेता येतात, आपल्याला तूप घेता येतं. हे सगळे पदार्थ घेण्याचे झाले. आणि तांदूळ वगैरे वगैरे हे आपल्या अन्नाचे पदार्थ आहेत ते मात्र न घेण्याचे झाले. मला सांगा, दोन्ही कळायला पाहिजे, काही एकच कळायला पाहिजे? तुमचं काय म्हणणं? आपल्याला एकादशी जर आपली चांगली राहावी, आपली एकादशी मोडू नये, आपल्या एकादशीच्या व्रताचा भंग होऊ नये असं ज्या माणसाला वाटतं, त्याला एकादशीला जे पदार्थ खाऊ नये ते कळाले पाहिजे, त्याचे पदार्थ खावेत ते कळाले पाहिजे. सांगा ना मला, कसं तुमचं मत काय? मला तुम्ही सांगितल्याशिवाय मला पुढे बोलता येत नाही, म्हणून मी विचारतो तुम्हाला. कसं सांगा ना, काय आपण अन्न खाऊ नये हे कळावं का आपण केळं खावी, आपण आंबे खावे, आपण मोसंब्या खाव्यात हे कळावं? कसं आहे तुमचं म्हणणं? काय सांगा मला, काय करायला पाहिजे, काय खाऊ नये हे कळायला पाहिजे. मला सांगा, जे खाऊ नये म्हणून सांगितलं, ऐका, ते खाल्ल्याच्या वेळेला आपलं व्रत भंग होणार आहे की नाही? आपल्या व्रताचा भंग होणार आहे की नाही? होणार आहे. आणि जे खायला सांगितलेले पदार्थ आहेत, खायला सांगितले म्हणजे खायला चालतात असे सांगितलेले पदार्थ जे आहेत ते खाल्लेच पाहिजे. कसं बोलतो का? एकादशीला फळ खाल्लंच पाहिजे, एकादशीच्या दिवशी आंबा खाल्लाच पाहिजे, एकादशीच्या दिवशी मोसंबी कशाही पद्धतीने मिळवा आणि ते सेवन कराच करा असा आग्रह असतो का? विधीच्या बाबतीमध्ये हे असे जे सांगितलेले विधेय पदार्थ आहेत ना, त्या विधेय पदार्थाच्या सेवनाचा आग्रह नसतो, पण निषेधात सांगितलेले जे पदार्थ आहेत ते मात्र सोडण्याचा आग्रह असतो असं आपल्याला पाहायला सापडतं. बरं का? म्हणजे विधीही कळायला पाहिजे, निषेधही कळायला पाहिजे. त्याच्यात तारतम्याला जर विचार केला तर निषेध अगोदर कळायला पाहिजे, विधी त्याच्यानंतर कळाला तरी चालतो. हा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. बरं का? हा सगळा प्रकार, ऐका, हे व्रताच्या बाबतीमध्ये विधेय पदार्थ आणि निषेध पदार्थ यांच्या बाबतीतला हा नियम जरी सामान्यपणे असला तर विधी निषेधाच्या बाबतीमध्ये हा नियम नाही. विधी म्हणून जो प्रकार करायला सांगितलेला आहे तोही केला पाहिजे आणि निषेध म्हणून सांगितलेला जो प्रकार आहे तो टाळलाही पाहिजे. अशाच पद्धतीचा विचार आपल्याला शास्त्राने सांगितलेला पाहायला मिळतो. मी एक आपल्या पंढरीच्या वारीच्या संबंधाने थोडंसं चिंतन आपल्या समोर मांडतो. आता हे एकादशीचं व्रत होतं, त्या एकादशीच्या व्रतामध्ये घेण्याचे पदार्थ कोणते आणि टाळण्याचे पदार्थ कोणते याच्यात विचार करत असताना टाळण्याचे पदार्थ कोणते हे कळावं आणि घेण्याचे पदार्थ कोणते हेही कळावं. पण ते नंतर कळावं, दुय्यम पद्धतीने कळावं तरी चालतं.
हा विधेय आणि निषेध्य दोन प्रकारच्या पदार्थाबद्दलचा प्रकार झाला. आता क्रियेकडे जरा, विहित क्रिया आणि निषिद्ध क्रिया यांचा पदार्थाचा विचार वेगळा आहे आणि क्रियेचा विचार वेगळा आहे. याच्याकरता मी बोलायला लागलो बरं का. पदार्थामध्ये निषेध्य पदार्थ कळाले पाहिजे, ते टाळले पाहिजे, आणि विधेय जे पदार्थ आहेत ते कळाले पाहिजे, ते घेता येतील, घेतलेच पाहिजेत असा आग्रह नाही. हा प्रकार पदार्थाच्या बाबतीत झाला. आणि विधी आणि निषेध नावाच्या ज्या क्रिया आपल्याला सांगितलेल्या शास्त्राने पाहायला सापडतात, त्याच्यामध्ये काय करावं काय करू नये हे कळण्याकरता आपल्याला विधीही कळायला पाहिजे, आपल्याला निषेधही कळायला पाहिजे. विचार करा, माणसानं चोरी करू नये निषेध आहे, माणसाला मांस खाऊ नये, मांसभक्षण पक्ष शास्त्राने निषेध आपल्याला सांगितला. मांस खाऊ नये हा निषेध झाला. हा बरं का, माणसाला हिंसा करू नये, माहिंसा सर्वाभूतानि, कोणत्याही प्रकारच्या जीवाची हिंसा आपल्याकडून होऊ नये हा निषेध सांगितला. ऐका, या निषेधाच्या जोडीला माणसाला काही विधी सांगितलेला आहे. आपण कोण माणूस माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर तुम्हाला एखादा कोणता तरी वर्ण तुमच्या पाठीमागे लागला, एखादा कोणता तरी आश्रम तुमच्या पाठीमागे लागला, तुम्ही ब्रह्मचारी तरी आहात, तुम्ही गृहस्थ तरी आहात, तुम्ही वानप्रस्थ तरी आहात, किंवा तुम्ही संन्यासी तरी आहात, तुम्ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चार वर्गाच्या प्रकारापैकी कोणत्या तरी वर्णामध्ये पोहोचणारे आहात. मग काय करा, तुमच्या वर्णाला, तुमच्या आश्रमाला जो कोणता धर्म सांगितलेला असेल तो धर्म म्हणजे विधेय भाग झाला, विधीचा भाग झाला. ऐका, हा विधीचा भागही आपल्याला कळायला पाहिजे आणि तो केलाच पाहिजे असा प्रकार आहे बरं का. विधेय पदार्थाचा प्रकार वेगळा आणि विधेय क्रियेच्या बाबतीतला प्रकार वेगळा. विधेय पदार्थ घेतलाच पाहिजे बंधन नाही, पण विहित अशा पद्धतीची जी क्रिया आहे ती क्रिया मात्र केलीच पाहिजे असं बंधन आहे. मला सांगा, सकाळी उठून स्नान केल्याबरोबर संध्या केलीच पाहिजे, बंधन आहे. बंधन म्हणजे हे कसं झालं, मोसंबी एकादशीला खाता येते तशी संध्या करता येते, आणि मोसंबी खाल्ली नाही तरी चालतं, तशी संध्या केली नाही तरी चालतं, असं आहे का? असं आहे का सांगा मला. अजून एकदा दुसऱ्या पद्धतीला त्या संध्येचं सोडून द्या, संध्येचं आपल्याला लक्षात आलं नसलं, दुसरं उदाहरण घ्या. आपण वारकरी आहोत ना, वारकरी, मग वारकरी असल्यामुळे आपल्याला हरिपाठाचं बंधन आहे ना, बंधन आहे. हरिपाठ भिजला पाहिजे, हा विधी झाला. हरिपाठ आपण म्हणावा हा आपल्याकरता विधी झाला. म्हणजे विधीच्या क्रियेच्या बद्दल चिंतन करत असताना ऐका, मोसंबी हा एकादशीला चालणारा पदार्थ आहे, तो विधेय पदार्थ झाला, विहित पदार्थ झाला. मग त्या विहित पदार्थाच्या बद्दल तो घेतला तरी चालतं आणि घेतलाच पाहिजे असा आग्रह नसतो. पण क्रियेच्या बाबतीमध्ये कसं, आपण वारकरी आहोत, आपल्याला हरिपाठ म्हणला पाहिजे. हरिपाठ म्हणण्याचा आपल्याला विधी जर सांगितलेला असेल तर मला सांगा, मोसंबी घेतली तरी चालते आणि न घेतली तरी चालते, तसा हरिपाठ म्हणला तरी चालतो आणि न म्हणला तरी चालतो, असा प्रकार आहे ना. कसं सांगा, हरिपाठ म्हणला तरी चालतो न म्हणला तरी चालतो असं आहे का? हरिपाठ म्हणलाच पाहिजे. तुमचं म्हणणं काय सांगा, हरिपाठ म्हणलाच पाहिजे. तर किती जण म्हणता हात वर करा बरं जरा एकदा. हरिपाठ तरी बरंच आहे. तरी बरंच म्हणण्याचं कारण असं आहे की 20% तरी लोकांनी हात वर केले, म्हणजे 80% लोक म्हणत नाही. त्याला काय अर्थ आहे सांगायला मला, का मी वर करा हात म्हणून म्हणतो म्हणून तुम्ही करत नाही हे मला कळालं नाही. असू द्या, काय असेल तसं, पण हरिपाठ नियमानं म्हणलाच पाहिजे. हे वारकऱ्याच्या कर्तव्य बंधन सांगितला, हा जो विधी सांगितला, या विधीच्या क्रियेच्या बद्दलचा विचार करत असताना विधीची क्रिया घडलीच पाहिजे असं बंधन आपल्याला शास्त्रानं सांगितलेलं पाहायला सापडतं बरं का. विहित आणि निषिद्ध पदार्थ वेगळे आणि विहित आणि निषिद्ध क्रिया वेगळ्या. पदार्थाच्या मध्ये आणि क्रियेच्या बाबतीमध्ये समानता कुठे आली? निषेधाच्या बाबतीमध्ये. निषिद्ध पदार्थ टाळलाच पाहिजे आणि निषिद्ध क्रिया टाळलीच पाहिजे, बरोबर. पण विहित पदार्थाच्या बद्दल विहित पदार्थ घेतलाच पाहिजे, बंधन नाही. पण विहित क्रियेच्या बद्दल मात्र चिंतन करायला लागतं, विहित क्रिया केलीच पाहिजे असं बंधन आपल्याला पाहायला सापडतं बरं का. त्या पद्धतीने तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये चिंतन मांडलेलं आहे. महाराजांचं चिंतन काय, आम्ही काय केलं हे महाराज आपल्याला शिकवतात. आमच्या जीवनात आम्ही काय केलं आणि आमच्या जीवनात आम्ही काय टाळलं, त्याच्या योगाने आम्हाला काय परिणाम भोगायला मिळाला आणि आम्हाला भोगायला मिळालेला परिणाम भोगायचा जर असेल तर तुम्हाला सुद्धा याच्यापेक्षा फार काही करण्याची गरजच नाही असं एकंदर तुकाराम महाराजांनी या रंगात चिंतन मांडलेलं आहे. आम्ही काय केलं,
एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती. आम्ही हे केलं, आमच्या चित्तामध्ये रखमाईचा पती परमात्मा पंढरीनाथ त्याला धारण करून ठेवण्याचं काम आम्ही केलं. हे आमच्याकडून विधीचं पालन झालं. आता निषेध कोणता पाळला तुम्ही? निषेधामध्ये तुम्ही काय काय सोडलं? परद्रव्य करणारी झाली विषाची परी. तुकाराम मला सांगतात परस्त्री आणि परद्रव्य हे आम्हाला विषासारखं झालं. मनुष्यानं विषाचा जेवढ्या पद्धतीनं त्याग करावा, मनुष्यानं विषाच्या बाबतीमध्ये जेवढी सावधानता बाळगावी, विष आपल्या शरीरात प्रविष्ट होऊ नये याच्याकरता विषाचा दुरून जसा त्याग करावा, तसं अंतःकरण आपलं शुद्ध राहावं. अंतःकरणामध्ये अशुद्धता घुसूच नये. आपल्या शरीरात विष घुसलं की आपलं मरण आलं, त्या पद्धतीने आपल्या अंतःकरणामध्ये अशुद्धता घुसली की आपलं परमार्थाच्या दृष्टीने मरण झालं समजा. पण ही अंतःकरणात अशुद्धता घुसू नये. ऐका, विष शरीरात प्रविष्ट झाल्याच्या योगाने शरीर जसं मरणार आहे तसं अंतःकरणामध्ये विष प्रविष्ट झालं. शरीराचं विष वेगळं, अंतःकरणाचं विष वेगळं. हे शरीरात जाणारं जे विष आहे हे स्थूल विष जर शरीरात प्रविष्ट झालं तर शरीराचा जसा नाश ठरलेला आहे त्याप्रमाणे अंतःकरणाला अशुद्ध करणारी जी कोणती निमित्त असतील ते अंतःकरणाचं विषच आहे. परस्त्रीचं चिंतन करण्याच्या योगाने अंतःकरणाला अशुद्धी येणार आहे. परत द्रव्याचे चिंतन करण्याच्या योगाने मनुष्याच्या अंतःकरणाला अशुद्धी येणार आहे. कामक्रोध लोभासारखे विकार अंतःकरणामध्ये वागवण्याच्या योगाने अंतःकरणाला अशुद्धी येणार आहे. आणि अशुद्धी आली की परमार्थाच्या दृष्टीने मरणच झालं. विष जसं मारक आहे त्या पद्धतीने अंतःकरणाला अशुद्ध करणारे पदार्थ मनुष्याचा परमार्थ मारून टाकणार आहे. पण शरीराचं मरण नको असेल त्याला शरीराचा विषय येऊ देऊ नये आणि आपला परमार्थ मातेत जाऊ नये असं ज्याला वाटत असेल त्याला विकाराला अंतःकरणामध्ये येऊ देऊ नये. हा प्रकार आपल्याला इथे तुकाराम महाराजांनी समजावून सांगितलेला आहे. महाराज म्हणतात आम्ही एक केलं आणि एक टाळलं. काय टाळलं? परद्रव्य करणारी झाली विषाची परी. हा निषेध आम्ही पाळला. विधी काय पाळला? एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती आम्ही केलं. आम्ही अशा पद्धतीचा विधी पाळला. चित्तात देव धरला, चित्तामध्ये परद्रव्य करणारीला येऊ दिलं नाही असे विधी आणि निषेध दोन्ही सांगितले. फळ काय मिळालं? एवढं सगळं तुम्ही साधन सांगता, आम्ही परस्त्रीचं चिंतन केलंच नाही म्हणता, आम्ही परद्रव्य मनामध्ये येऊच दिलं नाही म्हणता, एक परमात्मा पंढरीनाथाच्या शिवाय चित्तामध्ये दुसरा कोणता पदार्थ धारण केलाच नाही म्हणता. काय झालं? याच्याने मिळालं काय तुम्हाला? महाराज म्हणतात काय झालं म्हणून काय विचारतात? ते झाले अवघे काम. त्याच्यानंतर सगळंच काम म्हणजे सगळं काम जे साधण्याकरता मनुष्याच्या देहाला यायचं असतं, जे साधण्याकरता मनुष्याच्या देहापासून इतर देहाची उपयुक्तता नसते, मनुष्याच्या देहाला आल्याच्या नंतरच जे प्राप्त होणार आहे ते सगळंच्या सगळं प्राप्त करून घेण्याकरता जे जे करावं काय प्राप्तव्य आणि कर्तव्य याच्या शास्त्राने फार छान चिंतन आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं. मनुष्याने काय करावं ज्याच्यानं प्राप्तव्याचा लाभ होईल, प्राप्तव्याची परिसमाप्ती होईल. प्राप्तव्याची परिसमाप्ती आणि कर्तव्याची परिसमाप्ती दोन्ही साधलं पाहिजे. आपल्याला जे मिळवायचंय ते शेवटचं फळ मिळाल्याच्या नंतर मिळवणं संपलं. मला सांगा आपल्याला 10 रुपये मिळवायचे, मिळवले आपण 10 रुपये मिळाल्याच्या नंतर आपलं मिळवणं संपलं की अजून काही पुढे मिळवायचे सांगा मला. कोण आहे म्हणा की काहीतरी बोला की माझ्याशी. कसं आहे 10 रुपये ज्याला मिळवायचे होते, एक माणूस गरीब माणूस त्याला 10 रुपये मिळवायचे होते. 10 रुपये ज्याला मिळवायचे होते त्या माणसाने प्रयत्न केला, 10 रुपये मिळवले, मिळाले 10 रुपये त्याला. 10 रुपये मिळाल्यावर तो थांबतो का पुढच्या प्रयत्नाला लागतो? कसं सांगा ना, पुढच्या प्रयत्नाला मग तो म्हणतो अजून एक शून्य वाढवा की 100 द्या. बरं ज्याला 100 मिळाले तो काय म्हणतो? 100 वर थांबतो त्या म्हणतो का अजून एक शून्य वाढू द्या म्हणतो. 1000 मिळवले, 1000 मिळाले तो काय म्हणतो? बोला की 10,000 काय द्यायचे बोलायचं वचने काय तरी बोलण्यामध्ये तरी कशाला कंजूसी करतात. बरं 10,000 मिळाले तर काय म्हणतो? मागे येऊ म्हणतो का पुढे जाऊ म्हणतो का? लाख उद्या म्हणतो, 10 लाख उद्या, 19 गोष्टी शतम शती दशशतम लक्षम सहस्राधिपहा. शास्त्रकारांनी चिंतन असं पण तृष्णावधित्वगतः मनुष्याची तृष्णा कधी संपली आहे का बाबा? वेळ कधी संपलं का? ज्याला काहीच नव्हतं त्याला वाटतं 10 मिळाले, ज्याला 10 मिळाले त्याला वाटतं 100 मिळाले, ज्याला 100 मिळाले त्याला वाटतं 1000 मिळाले, ज्याला 1000 मिळाले त्याला वाटतं लाख मिळाले, ज्याला लाख मिळाले त्याला वाटतं आपण मंत्री व्हावं, ज्याला मंत्रीपद मिळालं त्याला वाटतं अजून काहीतरी पुढचं मिळावं. असं होता 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 इंद्र व्हावं वाटतं, ब्रह्मदेव व्हावं वाटतं.
ब्रह्मदेवाच्या पलीकडे सुद्धा जाण्याची मनुष्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होऊ शकते. पण ऐका, आपल्यासारख्या सामान्य माणसाला संसारातल्या पदार्थाच्या संबंधाने अपेक्षा असल्यामुळं संसारातल्या पदार्थामध्ये तरतम भाव आहे. याच्यापेक्षा ते मोठं, त्याच्यापेक्षा ते मोठं असा प्रकार आपल्याला संसारामध्ये पाहायला सापडतो. पण परमार्थामध्ये साधू पुरुषांनी जे प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला. ऐका, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांसारख्या संतांचे चरित्र जर आपण पाहायला लागलो, ते इंद्र पदाची इच्छा करत नाहीत, ब्रह्मदेवाचं पद मला मिळावं असं म्हणत नाहीत, मला राजा व्हायचं आहे असं त्यांच्या अंतःकरणात. अरे, ज्यांच्या चरणी शिवाजी महाराजांसारख्या राजाने आपले राज्य सोपून टाकले, त्यांच्या झोळीत राज्य टाकले, त्यांना समर्पण केले, असे महात्मे सुद्धा ते राज्य नको म्हणतात. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्याकडे 9 जणांना पाठवलं. आपल्याला माहिती आहे, एवढं मोठं वैभव पाठवलं. छत्री पाठवली, अब्दागिरी पाठवली, घोडा पाठवला, कारकून पाठवला, दागदागिने पाठवले, वस्त्र प्रावरण पाठवली, आणि सगळंच्या सगळं तुकाराम महाराजांच्याकडे आल्यानंतर महाराजांनी जसंच्या तसं परत केलं. त्यांना सांगितलं, काय तुला ठेवा, आम्हा विठ्ठलाची भावा, तुम्ही काय पाठवलं आमच्याकडं, आम्हाला याची गरज नाही. दिवट्या छत्री घोडे हे तर बऱ्यातच पडे, आम्हाला दिवट्या छत्री घोडे हे ऐश्वर्य आवडणार नाही, हे आम्हाला बरं वाटत नाही, याच्यात आमचं मन रमत नाही. हे सगळं नाशिवंत आहे, हे सगळं अलीकडे राहताना या सगळ्याच्या पलीकडे असलेले परमात्मा पंढरीनाथाचे चरण, त्याची आम्हाला प्राप्ती झाली तर याची काय गरज आहे. अरे, पुढचं मिळालं तर मागचं मिळावं म्हणतो का? लाख ज्याला मिळालेले तर 100 करता प्रयत्न करेल का? जसा करत नाही, त्याप्रमाणे शेवटचं फल ज्यांना प्राप्त झालेलं आहे परमात्मा स्वरूप, त्या परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झालेला महात्मा अजून काहीतरी मला मिळवायचं शिल्लक राहिलं अशी अपेक्षा त्याच्या अंतःकरणामध्ये नसते. म्हणजे प्राप्तव्याचा विचार करत असताना काय मिळवावं, जे मिळवण्याच्या योगानं आता पुढे काहीतरी मिळवायचं आहे असं शिल्लक राहत नाही, ते मिळवावं. आणि काहीतरी मिळवायचं म्हणून प्रयत्न केला, त्याला काही अर्थ नसतो. जे मिळवण्याच्या नंतर मिळवणं संपलं, ते कोण आहे? ते परमात्मा स्वरूप आहे. आणि ते परमात्मा स्वरूप प्राप्त करून घेण्यात प्राप्तव्याची परिसमाप्ती आहे. आणि मग कर्तव्य कधी संपतं? प्राप्तव्य संपलं, हो, जे शेवटचं फल आहे ते मिळाल्याच्या नंतर प्राप्तव्य संपलं, कर्तव्य कधी संपायचं असा जर कोणी प्रश्न विचारला, त्याला उत्तर आहे, प्राप्तव्याच्या समाप्तीशिवाय कर्तव्याची समाप्ती होत नाही. आपलं मिळवणं संपल्याच्या शिवाय करणं संपेल का सांगा मला? काहीतरी खटपट मनुष्य कशा करता करतो? मिळवण्याकरता. आणि मिळवणं संपलं, करणं आपोआप संपतं, कर्तव्य आपोआप संपतं. ही कर्तव्याची परिसमाप्ती व्हावी आणि प्राप्तव्याची ही परिसमाप्ती व्हावी, हे करून होतं बघा, परमार्थातच होतं. फक्त पांडुरंगाचं दर्शन झालं, पांडुरंगाचा साक्षात्कार झाला, तो मी एक आहे असं कळालं की झालं, प्राप्तव्य संपून गेलं, त्याचं कर्तव्य हे संपून गेलं. म्हणून ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यं कृषिलोकेषु किंचन, अशा पद्धतीची चिंतन आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला सापडतात बरं का. ज्ञानामृतेन तृप्तस्य, ज्याला परमात्म्याच्या स्वरूप साक्षात्कारात्मक ज्ञानाचा लाभ झाला आणि त्या ज्ञान नावाच्या अमृताने जो तृप्त झालेला महात्मा, कृतकृत्यस्य, सगळं कृत्य त्याला करून टाकलेला असं त्याची अवस्था झाली. योगिनः, असा परमात्म्याशी योगी म्हणजे जोडून गेलेला असा जो महात्मा, एकरूप झालेला जो महात्मा आहे, नैवास्ति किंचित कर्तव्य, त्या महात्म्याच्या करता आता कोणत्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही. आपण म्हणाल इहलोकातलं कर्तव्य त्याला राहिलं नसेल, परलोकातलं कर्तव्य राहिलं का त्याला? नाही म्हणे. कृष्णलोकेषु किंचन, त्रैलोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं कर्तव्य त्या ज्ञानामृतानं तृप्त झालेल्या महात्म्याच्या करता शिल्लक राहत नाही. हा शास्त्राचा आपल्याला निर्वाळा आहे. याचा अर्थ काय झाला? कर्तव्य कधी संपतं? प्राप्तव्य संपलं की. प्राप्तव्य कधी संपतं? परमात्मा प्राप्त झाला की. परमात्मा प्राप्त झाल्याच्या शिवाय प्राप्तव्याची समाप्ती नाही. आणि तो प्राप्त होईपर्यंत जे जे काही करावं लागतं ते सगळं करतच राहावं लागतं. त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचण्याकरता कर्म करा, त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचण्याकरता उपासना करा, त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचण्याकरता योगाची साधना करा, त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचण्याकरता विवेक वैराग्याची साधना करा, त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचण्याकरता श्रवण मननाची साधना करा, त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचण्याकरता श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम नवविधा भक्तीची साधना करा. जे काही करायचं ते त्याच्या प्राप्तीकरता करा. दुसरं काही मिळवण्याचा माणसाने प्रयत्न करू नये. ऐका, आपल्याला बाकीच्या देहामध्ये जे मिळवता येतं ते
मिळवण्याचा मनुष्याच्या देहाला येऊन जर जीव प्रयत्न करायला लागला त्याला काही अर्थ राहत नाही. बाकी 84 लक्ष योनीपैकी एक माणसाचा देह सोडला तर 83,99,999 शरीर अशी आहेत की त्या ठिकाणी माणसाला आहार आहे. शास्त्रकारांनी सांगितलेलं चिंतन सांगतो आपल्या समोर. अर्थशास्त्रात आलेला विचार आहे हा. आहार सगळ्याला आहे बरं का. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मेकत पशुभूत नराणा. सगळ्या योनीमध्ये हा सगळा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. आहाराचा विचार करा. कोणाला आहार लागत नाही सांगा? माणसालाच खायला लागतं आणि जनावराला खायला लागत नाही, किंवा जनावरालाच खायला लागतं माणसाला खायला लागत नाही, असा प्रकार आहे का? असा काही सगळ्याला अन्न समान. पशु आणि माणसाच्या बाबतीमध्ये आहाराचा विचार समान आहे. आपल्यालाही खायला पाहिजे, पशुलाही खायला पाहिजे. ऐका, पशु थोडं त्याच्यात जर बदल सांगायचा झाला तर पशु कोणाला म्हणतात आणि माणूस कोणाला म्हणतात हे आहारावर जर ठरवायचं झालं ना तर आपलं अन्न खाणारा त्याला पशु म्हणतात आणि सगळ्याच अन्न खाणारा त्याला माणूस म्हणतात. बघा माझं बोलणं झालं बघा. तुम्ही आपलं अन्न खाणार. पशुच्याकडे बघा ना, वाघ मांस खातो. वाघ सिंह हे प्राणी मांसाहारी आहे. मग मांसाहारी असलेला वाघ मांसच खातो का मांस आणि गवत दोन्ही खातो? वाघ काय करतो? गवताला कधी तोंड लावले वाघाने? नाही, तो मांसच खाणार. बरं, गायीसारखा जो प्राणी आहे, हरिणासारखा जो प्राणी आहे, शेळीसारखा जो प्राणी आहे, हे सगळे शाकाहारी प्राणी आहेत. फक्त गवत खाणारे, गवत खाऊन जगणारे प्राणी आहेत. या गवत खाऊन जगणाऱ्या प्राण्यांनी, शाकाहारी प्राण्यांनी कधी मांसाला तोंड लावलं बघितले का? नाही. जे शाकाहारी प्राणी आहेत ते शाकाहारच घेणार, जे मांसाहारी प्राणी आहेत ते मांसच खाणार. हा आहारावरून ज्याचा त्याचा आहार स्वीकारणारा त्याला पशु म्हणावं, हा प्रकार झाला. आता माणसाचं सांगा, माणूस काय करतो? शाकाहारच घेतो का मांसाहारच घेतो का दोन्ही घेतो? की काय आपलं काय म्हणे वारकऱ्याचं नाही चाललं, बाकी लोकांच्या बद्दलचं चिंतन आपलं चालू आहे असं समजून बोला की आपल्यावर घेऊच नका. शाकाहार आणि मांसाहार दोन्ही घेणारा त्याला माणूस म्हणतात. आहारावरून माणसाचं लक्षण करायचं झालं तर सगळ्याचाच आहार घेणारा त्याला म्हणायचं आहे माणूस. म्हणजे मी कशा करता बाकीचा विनोद सोडा त्याच्यातला, पण आहाराचा विषय जर आपण विचारात घेतला सर्व योनीमध्ये 84 लक्ष योनीमध्ये समान रीतीनं इतर योनी आणि मनुष्य सर्वांना आहार लागतो. ऐका पुढे चला. दुसरं समान सगळ्याला निद्रा, झोपेचा विचार करा. झोप कोणाला लागते? माणसाला झोपायला लागतं का जनावराला झोपायला लागतं का दोघे जण झोपतात? कसं आहे, म्हैस झोपते तुमच्या घरची, बैल झोपतो, तशी तुम्ही सुद्धा झोपता की नाही? बोला. आपणही झोपतो, गाई म्हशी सुद्धा झोपतात, पशुलाही झोप आहे. वाघ सुद्धा एखाद्या ठिकाणी झोपलेला आपल्याला पाहायला सापडतं की नाही? म्हणजे पशु पक्षालाही झोप आहे, माणसालाही झोप आहे. अजून थोडासा बदल त्याच्यात सांगू का? झोपेवरून माणसातून पशुमध्ये बदल सांगायचा जर झाला तर आमचे गुरुजी भक्तीने म्हणत होते, उकिरड्यावर जाऊन झोपतं त्याला गाढव म्हणतात आणि कीर्तन प्रवचनातून झोपतो त्याला माणूस म्हणतात. बरं नाही की नाही? बघा जिथे वगैरे गाढव झोपलं का? झोपतं का आपल्या मंडपात त्यांनी कीर्तनाला प्रवचनाला गाढव? आता झोपणाऱ्या माणसाला काय म्हणावं हा भाग शरीराने जे गाढव आहे ते झोपतं का? कधी सांगा मला. झोपत नाही ना, त्याला कीर्तन प्रवचनाची गोडी नाही. इथे त्याला झोपायला बरं वाटणार, तिथलाच बिछाना त्याला बरं वाटतो, पण तिथे येऊन झोपणार त्याला माणूस म्हणतात बरं का. पण ते कुठं झोपायचं काय झोपायचं हे सोडा, पण झोप लागते. झोपेचा विषय जर आपण विचारात घेतला तर पशु आणि माणूस दोघांच्या बाबतीमध्ये निद्रेचा विषय समान आहे. आहार सर्वांना लागतो, निद्रा सर्वांना लागते. भयाचा विचार करा. तिसरं तत्वशास्त्रकारांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे, भय कोणाला नाही सांगा? भय सगळ्यांना. ज्याला द्वैत भावना आहे त्याच्या चित्तामध्ये भय येणारच आहे. शास्त्राचा सिद्धांत आहे द्वितीया द्वैभयं भवति. द्वैत भावना आली की मनुष्याला भय आलंच. एकच परमात्मा आहे, परमात्म्याला सोडून दुसरं काहीच नाही. तूही वेगळा नाहीस, मीही वेगळा नाही, सगळे परमात्मा. तूही परमात्मा, मीही परमात्मा. ही भावना ज्याच्या अंतःकरणात आली त्याला कोणाचं भय वाटायचं कारण आहे का? द्वितीया द्वैभयं भवति. मी एक आहे आणि तू एक आहेस असं वाटलं की तुझ्यापासून मला भय, माझ्यापासून तुला भय, असं होतं की नाही? बघा अहो तुम्ही विचार करा, आपल्याला एखादा राक्षस जर मारायचा प्रयत्न करीत तर भय वाटतं की वाटतं? प्रल्हादाच्या अंगावर राक्षस घातला कोणी हिरण्यकश्यपूने तर त्याला भय वाटलं का?
वाटत नाही? अरे हिरण्यकश्यप त्या प्रल्हादाच्या पायावर पाय ठेवतो आणि त्याचं मुंडकं हातात धरून परिटानं जसं धुणं पिळावं तसा त्याला पिळून काढण्याचा प्रयत्न करतो, तरी प्रल्हादाला भय नाही ना. हा मारून टाकतोय तरी त्याला भय वाटत नाही. त्याच्या अंगावर हत्ती घातला त्याला भय नाही, त्याला सर्पाच्या कोठीत टाकलं त्याला भय नाही, त्याला हत्तीच्या पाय उडवलं त्याला भय नाही, त्याला आगीमध्ये जाळायचा प्रयत्न केला भय नाही. का बाबा? आपल्याला आगीत जाळायचा प्रयत्न उदबत्ती घेऊन पोळवायला आला तरी भय वाटतं. आगीत जाळायचं कशाला? उदबत्ती घेऊन कोणीतरी आपल्याकडे आला तरी आपल्याला भय वाटतं. पण प्रल्हादाला मात्र आगीत जाळायचा प्रयत्न झाला तरी भय वाटत नाही. आपल्याला नदीत पोहायला गेल्याच्या नंतर कोणी थोडा वेळ जास्त बुडवून ठेवलं मध्ये पाण्यात तर आपल्याला भय वाटतं. पण प्रल्हादाला तरी समुद्रात टाकून त्याच्यावर पडवत असा ढीग रचला तरी त्याला भय वाटत नाही. काय कारण आहे बोला? एकच कारण, त्याला दुसरं काही दिसत नाही, सर्वत्र परमात्मा दिसतो. भजेति विष्णु भजेति विष्णु जलेति विष्णु ज्वलति विष्णु त्वयि स्थितो दैत्य मयि स्थितश्च विष्णु विना दैत्य गणपती नास्ति. ही प्रकाराची भावना लक्षात घ्या. गजेति विष्णु, तुम्ही मला हत्तीच्या पायी तुडवायचा प्रयत्न केला, हिरण्यकश्यपूने सांगितलं प्रल्हादाला, प्रल्हादा एवढे प्रयत्न केले तुला मारण्यासाठी, तुला भय वाटत नाही? तुला मरण येत नाही? कोण तुझं रक्षण करतो सांग ना. प्रल्हादाला सांगितलं तुम्ही काय प्रयत्न केले मला माहितच नाही. जे जे प्रयत्न केले असतील ते प्रयत्न सांगा, मग त्या प्रयत्नानं मला मरण का आलं नाही, मला भय का वाटलं नाही, मी तुम्हाला सांगतो. म्हणे काय काय प्रयत्न? हत्तीच्या पायी उडवलं तुला, गजेति विष्णु. सर्पाच्या कोठडीत टाकलं तुला, जगेति विष्णु. हा, पाण्यात तुला बुडवून, समुद्रात तुला बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला बाबा, जलेति विष्णु. तुला आगीत जाळायचा प्रयत्न झाला बाबा, ज्वलनेति विष्णु. त्वयि स्थितो दैत्य मयि स्थितश्च. हिरण्यकश्यपूला सांगितलं बाबा तुला मी मारायचा प्रयत्न केला, अरे मी स्वतः तुला मारायचा प्रयत्न केला, मेलास तो तुमच्यातही आहे म्हणे परमात्मा. सगळ्या ठिकाणी माझा परमात्मा आहे. पण ज्या परमात्म्याचं मी भजन करतो तो परमात्मा माझ्या समोर कोणत्याही रूपाने आला तर मला मारेल का? अरे ज्याचं मी भजन करतो तो आगीच्या रूपाने आला तरी जाळत नाही, ज्याचं मी भजन करतो तो पाण्याच्या समुद्राच्या रूपाने आला तरी मला बुडवत नाही, ज्याचं मी भजन करतो तो हत्तीच्या रूपाने आला तरी मला तो मारित नाही, ज्याचं मी भजन करतो तो राक्षसाच्या रूपाने आला, दैत्याच्या रूपाने आला तरी मला भय वाटण्याचं कारण नाही. कारण माझ्या दृष्टीला दुसरा पदार्थ नाही. मला जे दिसतं ते एक परमात्मा तत्व दिसतं. सगळ्या ठिकाणी विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अशी प्रतीती माझी असल्यामुळे मला भयाचं कारण नाही असं प्रल्हाद बोलला. आपल्याला भय का आहे आणि प्रल्हादाला भय का नाही याचा विचार जर केला, प्रल्हाद अद्वैत भावनेमध्ये आहे म्हणून त्याला भय नाही. आणि आपल्याला भय का आहे? आपण द्वैत भावनेमध्ये आहोत म्हणून आपल्या पाठीमागे भय लागलेला आहे. द्वितीय द्वैत भय भवती शास्त्राचा सिद्धांतच आहे. मला सांगा, मग हे जे द्वैत भावनेनं निर्माण होणारं भय आहे ते कोणाला सांगा? मनुष्याला का मनुष्येतर प्राण्याला का सर्वांना? सर्वांच्या बाबतीमध्ये भयाचा विचार समान. जनावरालाही भय वाटतं, ऐका, माणसालाही भय वाटतं. माणसाच्या अंगावर वाघ जर चौकाळून आला, ऐका, तो वाघ का चौकाळून आला याचं मानसशास्त्राच्या दृष्टीने जर कारण आपण विचारात घेतलं तर शास्त्र आपल्याला असं सांगतं की त्या वाघाला तुमची भीती वाटली होती म्हणूनच वाघ तुमच्या अंगावर चौकाळून येतो. तो ताकददार आहे, तुम्हाला मारू शकतो म्हणून चौकाळून येत नाही. म्हणे त्या वाघाला असं वाटतं की हा माणूस आहे बाबा, हा समोरून यायला लागलाय बाबा, याच्यापासून मला भय आहे, हा मला मारेल आणि यानं मला काहीतरी इजा पोहोचवण्याच्या ऐवजी याला संपून टाका म्हणून अंगावर येतो. आपल्याला संपवायची भावना त्याला कशाला आली? त्याला आपलं भय वाटलं म्हणून त्याच्या मनामध्ये ही भावना आलेली आहे असा अर्थ आहे बरं का. याचा अर्थ काय झाला? वाघालाही भय आहे, माणसालाही भय आहे. म्हणजे सर्व प्राण्यांच्या बाबतीमध्ये भयाचा विचार केला तर ते समसमान रीतीने आपल्याला पाहायला सापडतं बरं का. आहार, निद्रा, भय आणि चौथं सांगितलं विषय सेवन. हा विषय सेवनाचा प्रकार हे सगळ्या वेळेच्या बाबतीमध्ये समान रीतीने आपल्याला पाहायला सापडतो. माणसालाही विषय सेवनाची प्रवृत्ती आहे, पशु पक्षालाही विषय सेवनाची प्रवृत्ती आहे. सगळ्या गोष्टी सगळ्या देहात समान असताना, ऐका, मग आपण काय करावं याचा विचार माणूस जेव्हा करतो, कर्तव्याचा विचार सांगत होतो मी, आपण काय करावं याचा विचार माणसाच्या समोर आल्याच्या नंतर ते बाकीच्या शरीरात करता आलं तेच इथं करावं का ते बाकीच्या देहात करता आलं नाही. पण इथं आल्याच्या नंतर जे करता येणार आहे, जे साधणार आहे ते करावं, ते साधावं याचा विचार माणसाने केला पाहिजे. बाकीच्या देहात आहाराचा विचार झाला, याही देहात आहाराचाच विचार व्हावा का हे थोडंसं पाहावं माणसाने. बाकीच्या देहात झोपणं झालं,
याही त्यामध्ये निद्रेचा विचारच करावा का? यथेच्छ निद्रा घ्यावी, यथेच्छ अन्न सेवन करावं, असं बाकीच्या शरीराला चाललं हो, पण मनुष्याच्या देहाला चालत नाही. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी वास्तव निद्रा बहुभाषण. तुकाराम महाराजांसाठी संत महात्मे गीतेच्या 6व्या अध्यायाच्या आधाराने आपल्याला शिकवतात. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योग भवति दुःखः. बघा, मनुष्याच्या करता त्याने केलेला योग म्हणजे साधना ही त्याच्या दुःखाचा नाश करणारी कधी होईल. आपण साधना करतो, पण साधना करून आपलं दुःख जात नाही. त्याचं कारण काय? साधना करण्याच्या आधी, योग करण्याच्या आधी म्हणजे साधना करण्याच्या आधी जो अधिकार पाहिजे तो अधिकार संपादन करून ती साधना केली तर फळ प्राप्त होतं, नाहीतर फळ प्राप्त होत नाही. साधना नुसतीच साधना करायला लागला मनुष्य, अधिकार मिळवलाच नाही, त्याला त्या साधनेचं फळ प्राप्त होईल का? शास्त्राने सांगितलं ब्राह्मणाने वेदाभ्यास करावा. आता ज्याला वेदाभ्यास करायला शास्त्राने सांगितलेलं आहे त्याला जन्मल्यापासून 7-8 वर्षानंतर त्याची मुंज झाल्यावर त्याने वेदाध्ययन करावं. कमी नंतरच वेदाच्या अभ्यासाला लागावं. कसं आहे? अष्टवर्षं ब्राह्मणं उपनयित तमध्यापयित. शास्त्राच्या आज्ञा 8 वर्षाचा झालेला ब्राह्मणाचा मुलगा त्याचं उपनयन करावं, म्हणजे त्याची मुंज करावी, आणि मुंज झाल्याच्या नंतर त्याला वेदाभ्यासाचा अधिकार येतो, मग त्याला वेदाभ्यास करावा. मला सांगा, वेदाभ्यास करावा हे बरोबर आहे, वेदाभ्यास करावा हे बरोबर आहे, पण तो वेदाभ्यास करत असताना लगेच उठला की वेदाभ्यासाला लागावं की अधिकार उपनयनाने अधिकार मिळवून वेदाभ्यासाला लागावं, अधिकार मिळवून वेदाभ्यासाला लागावं. अधिकार मिळवून वेदाभ्यासाला लागला फल मिळतं. त्याच पद्धतीनं योग करतो म्हणजे साधना करतो त्या माणसाला असा अधिकार मिळवावा लागतो. काय काय करावं लागतं त्यानं? युक्त आहार विहारस्य नियमित आहार विहार केला पाहिजे, मोजकं जेवलं पाहिजे. युक्तीचा आहार, नीतीचा विहार, वैराग्यते सार करावया. तुकाराम महाराजांसारखी संत महात्मे आपल्याला सांगतात मोजकं युक्त आहार विहार आहार तरी सेवीचे युक्तीचे मापे भवीचे. युक्तीचं माप लावून मोजून घेतला पाहिजे. युक्त आहार अगदी मोजका आहार. मोजका आहार ते किती मोजकं खावं त्याचा सगळं विस्ताराने चिंतन करायचं मला काही कारण नाही, पण अष्टवासामध्ये भक्ष्याहा यथेष्टं ब्रह्मचारी हे शास्त्र असं सांगतं बरं का. एखादा वानप्रस्थ पदवीला प्राप्त झालेला महात्मा जर असेल म्हणजे साधारण 50च्या पुढे सरकलेला माणूस वयाच्या दृष्टीने विचार करा की त्याला किती खावं? शास्त्र सांगतं त्यांना 8 घास अन्न खावं. तुम्ही किती खाता मला विचारत होता, तुम्ही किती खाता मी विचारत नाही, पण खावं किती याचा नियम जो शास्त्राने सांगितला तेवढा तुमच्या समोर ठेवला तरी माझं काय. युक्त आहार म्हणजे काय? 8 घास. आणि 8 घास खायचे फक्त 8च घास खायचे, 9वा घास खाता येत नाही. पुन्हा एक घास तांबा एवढा करून खायचं काय? तसे करून घास कशाला म्हणतात? आपल्या 3 बोटात अन्नाची जी मात्रा मावते आणि तोंडात घातल्याच्या नंतर तोंडाची व्यवस्थित हालचाल करता येते त्याला घास म्हणतात. आणि जास्त घातलं तर त्याला बोकणा म्हणतात. घास वेगळा, बोकणा वेगळा, तांब्या एवढा घास वेगळा, ते सगळं वेगळं चिंतन सगळं बरं का. पण अष्टग्रासा म्हणजे भक्ष्या सांगितलं ना, त्याला 8 घास सेवन करायला परवानगी. गृहस्थ असला तर त्याला किती खावं? कारुण्यात आहे. 25 ते 50च्या दरम्यानचं वय आहे मनुष्याचं. कष्ट करण्याची प्रवृत्ती आहे, कष्ट करतो. अशा कष्टकरी माणसानं अन्न किती सेवन करावं? शास्त्राने त्याच्याकरता सांगितलं तुम्ही 32 घास अन्न खाऊ शकता. जेवढे दात तोंडात असतील तेवढे घास माणसाने खावे. असा एक साधारण नियम आयुर्वेदाने आपल्याला सांगितलेला पाहायला सापडतो. जेवढे दात तोंडात बसवलेले नाही बरं, बसवलेले 32 कायमच असतात माणसाला, त्याचा विचार नाही बरं का. निसर्गानं परमेश्वरानं दिलेले जे दात आहेत आपल्या तोंडातले ते जेवढे दात तोंडामध्ये शाबूत असतील तेवढे घास खाण्याची माणसाला शास्त्रानं परवानगी दिलेली आहे. हे लक्षात घ्या. मी कशा करता बोलतो? युक्त आहार विहारस्य. माणसाचा आहार विहार युक्त असावा. हा युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. आपल्याला जी जी क्रिया करायची आहे त्या क्रियेच्या बाबतीमध्ये सुद्धा माणसाची हालचाल मर्यादित झाली पाहिजे, मर्यादित हालचाल झाली पाहिजे. म्हणून असं सांगितले पहा
त्या योग साधना करणाऱ्या माणसांनी ऐका भिक्षा मागण्याकरता मलमूत्राचा त्याग करण्याकरता त्याला स्थानाचा आश्रमाचा त्याग करून बाहेर जावं लागतं. तर किती बाहेर जावं त्यानं, किती बाहेर जावं याचा विचार करत असताना शास्त्राने सांगितलं एका वेळेला 100 पावलापेक्षा जास्त चालावं लागू नये. युक्त चेष्टा झाली. युक्त चेष्टस्य कर्मसु, कर्माच्या बाबतीमध्ये युक्त चेष्टा, मर्यादित चेष्टा करायला सांगितली, मर्यादित क्रिया करायला सांगितली. आणि युक्त स्वप्नावबोधस्य, स्वप्न म्हणजे झोप, ते सुद्धा मर्यादित पाहिजे. आणि जागरण जरी झालं तरी ते सुद्धा मर्यादित पाहिजे बरं का. झोपणे अचाट नसावं, जागणे अचाट नसावं, खाणेही अचाट नसावं, क्रियाही अचाट नसाव्यात. असं सगळ्याच्या सगळं साधन ज्यात आपल्या ठिकाणी बांधून ही सगळी साधन संपत्ती आपल्याला प्राप्त करून घेऊन मग योगाला लागला, त्याला योग भवती दुःख, हा त्याला ती साधना सगळीच्या सगळी दुःखनाश करून देणारी आपल्याला बाहेर सापडते बरं का. आणि त्याचा अर्थ काय झाला, कर्तव्याची समाप्ती आणि प्राप्तव्याची समाप्ती इथपासून आपण निघालो बरं का. प्राप्तव्याची समाप्ती कधी होणार, ज्या दिवशी सगळ्यात शेवटचं फळ मिळालं त्या दिवशी प्राप्तव्याची समाप्ती होणार. आणि कर्तव्य कधी संपणार, कर्तव्य ते प्राप्त, जे प्राप्तव्य प्राप्त झाल्याच्या नंतर प्राप्तव्याची समाप्ती व्हायला लागली ते प्राप्त होईपर्यंत मनुष्याची कर्तव्य चालूच राहतात. कर्तव्य कोणती, ती योग साधना, ती कर्माची साधना. मनुष्याला नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त हे कर्म करावी लागतात. त्या कर्माचं साधन कुठपर्यंत करायचं, निष्काम कर्माची साधना कुठपर्यंत करायची, चित्तशुद्ध होईपर्यंत. निष्काम उपासनेची साधना कुठपर्यंत करायची, चित्ताला स्थिरता येईपर्यंत. विवेक मिळवावा, वैराग्य प्राप्त करून घ्यावं, शमदमादी साधना प्राप्त करून घ्यावी. आणि त्याच्यानंतर तीव्र मोक्षता माणसाला धारण करावी. मग सद्गुरूचा आश्रय करावा, त्यांची सेवा करावी, त्यांची प्रसन्नता मिळवावी, त्यांना प्रश्न विचारावा, त्यांच्या मुखातून उत्तराचं श्रवण करावं, त्या श्रुतार्थाचं मनन करावं, मननाच्या नंतर निधिध्यास करावा आणि आपल्या ठिकाणी ते ज्ञान दृढ करण्याचा माणसाने प्रयत्न करावा. हे सगळं कर्तव्य, हे सगळं कर्तव्य. ज्ञानाची साधना करत असताना सुद्धा ते साधन जोपर्यंत चालते तोपर्यंत तो कर्तव्याचा भाग ठरतो. ही सगळी क्रिया, कर्मात्मक अशा पद्धतीची क्रिया, यौगिक अशा पद्धतीची क्रिया, ज्ञानाच्या साधनेची क्रिया, भक्तीच्या साधनेची क्रिया. ती भक्ती त्याच्यामध्ये मानसिक साधना महत्वाची जरी असली तरी क्रिया नाही असं नाही, क्रिया आहेच आहे. याचा अर्थ काय झाला, भक्तीची क्रिया करा, ज्ञानाची क्रिया करा, योगाची क्रिया करा, धर्माला सांगितलेली क्रिया करा. हे सगळं कुठपर्यंत करायचं याचा जर विचार करायचा झाला तर इथं तुकाराम महाराज सांगतात तेने झाले अवघे काम. ते सगळ्याच्या सगळं काम संपेपर्यंत हे काम करीत राहिलं पाहिजे. आणि काम झालं, काम झालं, काम झालं असं जे तुकाराम महाराज सगळं काम झालं म्हणतात. महत्वाचं काय झालं, हो महत्वाचं काय झालं, महाराजांनी सांगितलं निवारला भवभ्रम. आमच्या भवभ्रमाची निवृत्ती होऊन गेली. संसाराचा जो भ्रम होता, संसाराचा भ्रम म्हणजे संसार हाच भ्रम, संसाराचा भ्रम नाही. संसाराचा भ्रम बोलण्याची भाषा जरी झाली तरी संसार हाच भ्रम बरं का. अभेदार्थी षष्ठी असा एक व्याकरणामध्ये आपल्याला प्रयोग करायला सापडतो. संसाराचा भ्रम म्हणजे की षष्ठी आला की नाही, ठिकाणी संबंध आला की नाही, संसाराचा षष्ठीचा प्रयोग व्हायला लागला. पण काही ठिकाणी षष्ठीचा प्रयोग होऊन सुद्धा अभिरार्थ असतो बरं का. त्याला साहित्याने उदाहरण दिले, राहू शिराहा बरं का, राहूचे मस्तक असं आपण म्हणतो. आता राहूचे मस्तक म्हणत असताना मस्तक म्हणजेच राहू आहे का, राहू वेगळा असून त्याचं मस्तक वेगळं कसं आहे. राहू हा जो ग्रह आहे तो मस्तक रूपच आहे, राहू म्हणजेच मस्तक आहे. पण राहू म्हणजेच मस्तक असताना बोलत असताना पण त्या राहू शिराहा, राहूचे मस्तक असा शब्द प्रयोग करतो. ही एक ऐक्य बोधक असलेली षष्ठी आहे. जरी संबंध बोधक षष्ठी घेतली जात असली तरी काही ठिकाणी षष्ठीचा अर्थ ऐक्याचा असतो. त्या प्रमाणात संसाराचा भ्रम हे राहू शिरासारख्या षष्ठीचं उदाहरण आपल्याला पाहायला सापडतं. राहूचे मस्तक नाही, राहू हाच मस्तक, पण तरी बोलत असताना राहूचे मस्तक म्हणलं जातं. तसं संसाराचा भ्रम नाही, संसार हाच भ्रम. तर जगामध्ये संसाराचा भ्रम ही बोलण्याची भाषा आपल्याला पाहायला सापडते. बोलण्याच्या भाषेमध्ये द्वैत असलं तरी अर्थ अद्वैताचा असावा आणि बोलण्याच्या भाषेमध्ये अद्वैत असलं तरी अर्थ द्वैताचा असावा. अशी उदाहरणं अनेक वेळेला आपल्याला शास्त्रामध्ये साहित्यामध्ये पाहायला सापडतात. असू द्या, त्याच्यात आता जात नाही. फक्त काय झालं, आमचं काम सगळं काम झालं. काय झालं त्याच्यात,
महत्वाचं कोणतं काम झालं? भवभ्रमाची निवृत्ती झाली. हे महत्वाचं काम आमचं झालं. मनुष्य देहामध्ये येऊन हेच साधायचं होतं की आमचं काम झालं. मग भवभ्रमाची निवृत्ती एवढं मोठं काम झालं. हो, आणि हे काम झाल्याच्या वेळेला बाकीचं सगळं काम करायचं जे काही होतं ते केल्यासारखं झालं. हो, आणि हे सगळं कशानं झालं? जो विधी करायचा होता तोही केला आणि जो निषेध पाळायचा होता तोही पाळला. विधी कोणता पाळला? चित्तामध्ये परमात्मा पंढरीनाथाला धारण केलं. निषेध कोणता पाळला? परद्रव्य परनारी यांना विषय एवढं मारक समजून त्यांना त्यांच्यापासून आम्ही दूर राहिलो. ते विधी निषेध पाळले, त्याच्यानं सगळं काम झालं. आमचा भवभ्रम निवृत्त झालं. ते त्यांच्या बाबतीत जे झालं ते झालं. लोकांनी विचारलं, महाराज तुमचं झालं हो, तुम्ही एवढंच केलं त्याच्यानं तुमचं सगळं झालं, तुम्हाला सगळं मिळालं, तुमच्या भवभ्रमाची निवृत्ती झाली. आमचं कसं? आम्हाला सगळं मिळालं, आमचे सगळं काम व्हावं याच्याकरता आम्हाला तुम्ही दुसरं काही सांगणार आहात का? तुमचा अधिकार वेगळा हो महाराज. तुमच्या अधिकाराच्या भूमिकेमध्ये थोड्याशा साधनेनं तुमचं काम भागलं असेल, आम्हाला याच्यापेक्षा अजून काही अधिक करावं लागणार आहे का? महाराज म्हणतात तुकामुळे फार नाही लागत व्यवहार. नाही बाबा, तुम्हाला सुद्धा याच्यापेक्षा जास्त काही वेगळं करण्याची गरज नाही. तुम्ही एवढंच करा. काय करा? चित्तातून पहिल्यांदा परद्रव्य परनारीला काढून टाका. परद्रव्य परनारीचा संबंध चित्ताशी येऊच देऊ नका. काढून टाका म्हणजे काही लोक म्हणतात आमच्या चित्तात नाहीच येत ना, मग काय तुम्ही सांगता? पण आम्हाला त्याला सांगणार आहे बाबा चित्तात येऊन देऊ नका. हे लक्षात घ्या. आपल्या अंतर कसं आहे बघा, परस्त्री आणि परद्रव्य यांच्याबद्दल विचार करत असताना एखाद्या वेळेला एखादा शुद्ध बुद्धीचा महात्मा म्हणण्यासारखा असलेला मनुष्य, शुद्ध बुद्धीचा असलेला, त्याच्या हृदयामध्ये परस्त्रीचा प्रवेश होणार नाही, पण परद्रव्याचा होणार नाही हे सांगताय. ज्याच्या चित्तात परस्त्रीचा प्रवेश झाला नाही, होऊ शकत नाही, अशाही माणसाच्या चित्तामध्ये परद्रव्याचा प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्त्रीच्या संबंधात शुद्ध असलेली माणसं सुद्धा पैशाच्या अपेक्षा, अरे ब्रह्मचारी लोक सुद्धा पैशाच्या अपेक्षा करतात की त्याची कशामुळे करतात? त्यांच्या ब्रह्मचर्याबद्दल शंका नाही, त्यांचं ब्रह्मचर्य निश्चित आहे. पण अशाही माणसाला ज्यार्थी द्रव्याचा मोह आहे, मला पैसा असावा, माझ्याकडे भरपूर पैसा असावा, असं ज्या अर्थी त्यांना वाटतं त्या अर्थी काय? परस्त्री अंतःकरणात येऊन न देणं हे सोपं आहे, पण परद्रव्य अंतःकरणामध्ये येऊन न देणं त्याच्यापेक्षा अवघड. पण तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? दोघांनी विषासारखं समजा. परद्रव्यही विषासारखं आहे आणि परनारीही विषासारखी आहे. तेव्हा या दोन विषासारख्या असलेल्या शरीरात विषाले शरीर मरणार, त्याप्रमाणे अंतःकरणात परद्रव्य आणि परनारी आले की अंतःकरण परमार्थाच्या दृष्टीने मेल्यासारखं होतं. बाबांनो, याच्यासाठी यांचा त्याग करा. हे असं एवढंच करा. मी हेच केलं, तुम्ही हेच करा. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त काही करण्याची गरज नाही, एवढंच करा. आणि हे जसं निषेधाचं सांगितलं त्याप्रमाणे विधीचा विचार सांगत असताना मी जसा चित्तामध्ये एक परमात्मा पंढरीनाथ धरला, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा आपल्या चित्तामध्ये परमात्मा पंढरीनाथाला धरा. एवढंच करा बाबा. त्याच्यानं माझं सगळं काम झालं, तुमचंही होईल. माझा भवभ्रम निवृत्त झाला, तुमचाही होईल. मी एवढंच केलं, तुम्हीही एवढंच करा. माझा अधिकार मोठा समजून मला एवढ्याने काम भागलं असं म्हणू नका. तुमच्याही बाबतीत सांगतो बाबांनो, तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. तुम्हालाही फार व्यवहार करण्याची गरज नाही, फार क्रिया करण्याची गरज नाही. हे व्यवहार शब्द जरी असला तरी साधना या अर्थाला आहे. कारण या अभंगात साधनेचा विचार सांगितला आणि ती साधना सांगून झाल्याच्या नंतर याच्यापेक्षा मोठा व्यवहार लागत नाही असं महाराज याचे म्हणतात. त्यातील याच्यापेक्षा मोठी साधना लागत नाहीच आहे. साधना लागत नाही म्हणू नका, याच्यापेक्षा मोठी साधना नाहीच आहे. याच्यापेक्षा मोठी साधना नाही. परद्रव्य आणि परनारीचा मनःपूर्वक त्याग आणि परमात्मा पंढरीनाथाचं अखंड हृदयामध्ये चिंतन याच्यापेक्षा मोठी साधना नाही. ही साधना करा आणि संसारात जन्माला आल्याच्या नंतर, मनुष्य देहाला जन्माला आल्याच्या नंतर आपलं सगळं कार्य साधून घ्या. भवभ्रमाची निवृत्ती साधा असं महाराजांना या ठिकाणी या अभंगातून आपल्याला सांगायचं. रखुमाईचा पती चित्तात धरला तो ते म्हणजे काय? आणि परद्रव्य परनारी यांना विषाप्रमाणे समजण्याचं कारण काय? परद्रव्यात काय दोष असू शकतात? परनारीच्या चिंतनात काय दोष असू शकतात? परमात्मा पंढरीनाथाला चित्तात धारण करण्याने आपल्याला काय प्राप्त होतं? ती साधना कशी आहे, कशा पद्धतीने ती साधना माणसाला करावी लागते
वगैरे वगैरे गोष्टीचा विचार आपल्याला करायचा आहे. वारीच्या निमित्ताने क्रमाक्रमाने पुढच्या 2-3 दिवसामध्ये त्याचा आपण विचार करू. फक्त वारीच्या निमित्तानं आपण इथे आलेले आहोत. परमात्मा पंढरीनाथाच्या दर्शनाच्या भक्तीच्या भावनेला आपण या ठिकाणी आलेले आहोत. बघा, आपल्या संप्रदायातल्या धुरीण संत महात्म्यांनी किती विचारपूर्वक अशी ही वारीची साधना आपल्याला लावून दिलेली आहे. बघा तुम्ही, वारी कितीदा करायची असते हो? वर्षातून कितीदा वारीला यायचं असतं? कमीत कमी यायला. जास्तीत जास्त कितीदा आहे? जास्तीत जास्त कितीला हे येत आहे बरं का. आपल्याला देवाची आज्ञा किती वाढायची? कमीत कमी आषाढी कार्तिकी विसरू नका मजर. देवाने स्वतः सांगितले आषाढी कार्तिकी 2 वाऱ्याला मला विसरायचं ना. एक वारी केली तरी चालतं असं आपण सांगायचं. मला होतच नाही म्हणलं की मग म्हणायची एक तरी देव म्हणतो माझ्याकडे 2दा तरी कमीत कमी या. आणि सगळ्या जगात भक्ताची वाट पाहणारा देव एवढा इथला एकच आहे. वाट पाहून सगळ्या भक्तांची आपण जाऊ तिथं देवाची वाट आपल्याला पाहावी लागते. पण इथला देव कसा आहे? हा भक्ताची वाट पाहतो. भक्ताची वाट पाहणाऱ्या या देवाच्याकडे किती वेळ जावं? कमीत कमी 2 तास. जास्तीत जास्त 12 महिने दर महिन्याची वारी करणारे आषाढी कार्तिकी या 2 वाऱ्या. त्याच्यानंतर चैत्री माघी याही वाऱ्या थोड्याशा मोठ्या प्रमाणामध्ये साधू पुरुषांनी सांगितल्या. त्याच्याकडे जर आपण विचार केला तर महिन्याची वारी तुकोबारायचे वेगवेगळे पुरुष होते विश्वंभर बाबा. तर विश्वंभर बाबा तरी 15 दिवसाची वारी कितीतरी दिवस केल्याचं त्यांच्या चरित्रावर वर्णन. पायी वारी करायची, देहून पंढरपूरला यायचं, कधी यायचं? एकादशी करता यायचं, एकादशीला यायचं, द्वादशीची खिरापत घ्यायची, तिथून परत जायचं, परत जाऊन परत दुसऱ्या 15वारी एकादशीला यायचं. किती अजून साधा. अशी 15 दिवसाची वारी त्यांनी केली. तुकाराम महाराजांसारखा महात्मा उगीच पोटाला येतो का? मनुष्यामध्ये जन्माला येतो का? एवढी साधना व्हावी लागते, तेव्हा एवढं दिव्य फळ प्राप्त होतं. हा जर विचार आपण लक्षात घेतला तर वारीची साधना एवढ्या मोठ्या प्रमाणात संतांनी करायला आपल्याला सांगितले. त्याच्यात काय आहे? एक विठ्ठल भक्ती आहे. दुसरी गोष्ट, वारीच्या निमित्तानं थोडासा संत सहवास घडतो. वारीच्या निमित्तानं आपण अनेक प्रांतातले लोक एका ठिकाणी येतो. वारीच्या निमित्तानं सगळ्या प्रांतातले लोक एका ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्या देशात आपल्या वेगवेगळ्या भागात धर्माची काय स्थिती आहे, संप्रदायाची काय स्थिती आहे, कसे विचार लोकांच्या अंतःकरणामध्ये सध्या प्रवृत्त व्हायला लागलेले, वेगवेगळ्या पद्धतीच्या संघटना धर्माच्या नावावर आपल्या अंतःकरणामध्ये अधर्म रुजवण्याचा कसा प्रयत्न करतात हे सगळं एकमेकाला आपल्याला कळावं आणि त्याच्या प्रतिबंधाची काही योजना करता येईल. कोणी अधर्मच धर्म म्हणून आपल्या बुद्धीत घुसवण्याचा प्रयत्न करणारे लोक आपल्याकडे येत असतील तर त्यांना थांबवण्याकरता आपल्याला काय करावं लागणार आहे? आपल्याकडे साधना जी संतांनी आपल्याला करायला सांगितलेली आहे ती साधना आपल्याकडे व्यवस्थित रीतीने होत नसेल तर त्या साधनेत प्रवृत्त करण्याकरता लोकांना कशा पद्धतीने उद्बोधन प्रबोधन करावं लागणार आहे हा सगळा विचार आपण एका ठिकाणी आल्याच्या नंतर परिस्थिती कळते. वेगवेगळ्या भागात ती परिस्थिती कळते आणि त्या वेगवेगळ्या भागातल्या परिस्थितीचा बोध झाल्याच्या नंतर त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीचं प्रबोधन करणं गरजेचं याचा निर्णय व्हावा, याचा विचार व्हावा, याचा संत महात्म्याच्या मोठ्या लोकांच्या संगतीत जाऊन आपल्याला विचार करता यावा. देवाच्या कृपेने हा विचार आपला सफल व्हावा या दृष्टीने ही वारीची साधना असते. आपण सर्वांनी ही वारी करावी. प्रथा सगळ्याच्या सगळ्या मोडून काढण्याचा प्रयत्न करावा. चालू असलेला दुराचार थांबवण्यासाठी आपला प्रयत्न असावा. एक कुप्रथा आणि दुराचार थोपवण्याकरता यांच्या निर्मूलनासाठी जी काही दिशा ठरवायची आहे ती संतांच्या मार्गदर्शनात आपल्याला ठरवता यावी याच्याकरता आपण वारीला वारंवार यायचं असतं. हा विचार लक्षात घ्या. उगीच जायचं, संतांनी सांगितलं चंद्रभागे स्नान विधित हरिकथा झालं. माझं एकदा चंद्रभागेचं स्नान केलं, एका कीर्तनात जाऊन बसलो, ते ऐकलं मी ऐकलं आणि घरी आलो असं चालत नाही बाबा. आपल्याला सगळी साधना डोळसपणानं संत महात्म्यांनी करायला सांगितलेली आहे हे लक्षात घ्या. वारीला या, आपल्या समस्या घेऊन या, त्या समस्याच्या निराकरणाकरता महापुरुषाचं मार्गदर्शन घ्या आणि आपल्या जीवनातल्या समस्याच्या पेक्षा आपल्या सगळ्या प्रांतातल्या परिसरातल्या सगळ्या धर्माच्या दृष्टीने आलेल्या समस्या, संप्रदायाच्या दृष्टीने येणाऱ्या समस्या त्या सगळ्या निर्मूल करण्याकरता काय प्रयत्न करता येईल तो वारंवार आपण करत राहावं. या दृष्टीने होण्याची साधना आहे ते आपण लक्षात घ्यावं. आणि हे सगळं करत असताना आपल्या कर्म कल्याणाकरता
परद्रव्य परनारी हे विषासारखं मानणं आणि परमात्मा पंढरनाथाला चित्तात धारण करणं एवढी साधना केली की आपल्याला फार काही करण्याची गरज नाही हे लक्षात घ्यावं आणि वारीची साधना करून आपण कृतार्थ व्हावं. राहिलेला अभंगाचा विचार करू केला. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज की जय.